तर ठाण्यातील पेट्रोल पंपाजवळ एका मारुती कारला अचानक भीषण आग लागून आगीमुळे एकच खळबळ उडाली आहे। तर या ठिकाणी बघ्याची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती। तर अग्निशमक दलाच्या 2 गाड्यांनी मिळून ही आग आटोक्यात आणली आणि या घटनेमध्ये कोणीही जखमी नसल्याचे महानगरपालिकेच्या अग्निशामक खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले। ही आग रस्त्याच्या मधोमध लागल्याने फार वाहतूक कोंडी झाल्याचे देखील चित्र पाहायला मिळालं। नागरिकांना कनेक्शन जोडणीसाठी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात येऊन अर्ज करण्याचं आवाहन मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी केलं। तर चोपडा शहरामध्ये गेल्या 7 वर्षांपासून पेयजल योजनेअंतर्गत काम सुरू आहे। शहरातील काही भागात पेयजल योजनेचे पाईपलाईन वगळता ज्या भागात पेयजल योजनेचे पाईपलाईन टाकण्यात आली आहे अशा भागातील नागरिकांसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून कनेक्शनसाठी नागरिकांकडून पैसे घेतले जात होते। परंतु आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी नळ कनेक्शन जोडण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने अमृत योजने अभियानांतर्गत चोपडा शहरातील 7,500 नळ कनेक्शन धारकांना कनेक्शन दिले जाणार आहेत। तर नवीन कनेक्शन घेणाऱ्यांना 3,250 आणि जुन्या नळ कनेक्शन धारकांना आपल्याकडे असलेले जुने थकबाकी भरल्यानंतर मोफत नळ जोडणी केली जाणार आहे। त्यासाठी चोपडा शहरातील नागरिकांना कनेक्शन जोडणीसाठी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात येऊन अर्ज करण्याचं आवाहन मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी केले। पेयजल योजनेअंतर्गत जे पाईपलाईन टाकली गेली त्या पाईपलाईनवरनं आता नागरिकांना कनेक्शन जे नळ कनेक्शन घेण्याच्या संदर्भात आपण आवाहन केलेलं आहे। तर नवीन कनेक्शन आणि जुने कनेक्शन यांच्यासाठी काय अमाऊंट आहे आणि त्याला प्रारंभ कधीपासून झाला? अमृत 2 अभियान अंतर्गत शासनामार्फत चोपडा नगर परिषदेला 2.62 कोटी इतकी रक्कम मंजूर झालेली आहे। याच्यामध्ये शहरामध्ये जवळपास 7,500 कनेक्शन नळ कनेक्शन करण्यात येणार आहे। याच्यामध्ये जे जुनं कनेक्शन आहे तर त्याला पूर्वी नळ जोडणी फी ही 21 रुपये लागायची। तर आता जुने जे नळ कनेक्शन धारक असतील तर त्यांना यासाठी कुठली फी लागणार नाही आहे। फक्त अट ही आहे की त्यांनी त्यांची जुनी जी थकबाकी असेल घरपट्टी असो की पाणीपट्टी असो ती त्यांना पूर्ण भरायची आहे। आणि नवीन नळ कनेक्शन जे धारक आहेत तर त्यांच्यासाठी पूर्वी 4150 रुपये इतकी नळ जोडणी फी लागायची। तर आता जे नवीन नळ कनेक्शन धारक आहे त्यांना 1000 रुपये नळ जोडणी फी लागेल, 1800 रुपये डिपॉझिट भरावं लागेल आणि या 2 महिन्याची त्यांना पाणीपट्टी रक्कमही भरावी लागेल। तर त्यांना कनेक्शन भेटणार आहे। तर अशा या आपल्या अमृत 2 स्कीममधून आपले जे जुने नळ कनेक्शन धारक आहेत त्यांचे 2100 रुपयाची बचत होणार आहे आणि जे नवीन नळ कनेक्शन धारक आहेत त्यांचे 3180 रुपयाची बचत होणार आहे। तरी माझं चोपडा शहरातील नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी पाणी पुरवठा विभागात संपर्क करून नळ कनेक्शनचा जो फॉर्म आहे तो भरावा आणि आपली घरपट्टी आणि पाणीपट्टी जी असेल थकबाकी ती भरावी आणि कनेक्शन आपण त्वरित करून घ्यावं। ज्या भागामध्ये DPDC मार्फत आणि PWD मार्फत रस्ता विकासाचं काम जे चालू आहे त्या भागात आम्ही नगर परिषदेमार्फत अनाउन्सिंग देखील केलेली आहे। आमचे कर्मचारी देखील तेथे वारंवार जात आहेत आणि लोकांना आवाहन करत आहेत की त्यांनी रस्ता विकसित होण्यापूर्वी आपण त्वरित नगर परिषदेचा जो पाणीपुरवठा विभाग आहे तिथं संपर्क करून नळ कनेक्शन त्वरित करून घ्यावं, जेणेकरून रस्ता विकसित झाल्यानंतर त्या रस्त्याची तोडफोड होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। माझा वेंगुर्ला या संस्थेने सलग 9व्या पतंग महोत्सवाचे यशस्वी आयोजन वेंगुर्ले सागरेश्वर बीचवर केलं होतं। या महोत्सवात जगभरात लोकप्रिय ठरणाऱ्या फ्लाय 360 डहाणू आणि टीम मेंगलोरच्या सदस्यांनी विविध अंगी पतंगबाजीचं प्रदर्शन घडवत अलौकिक आनंदाची अनुभूती उपस्थितांना दिली आहे।
तर माझा वेंगुर्ला या संस्थेने सागरेश्वर बीचवर या पतंग महोत्सवाचं आयोजन केलं होतं। वेंगुर्ल्याच्या समुद्रकिनारी आकाशात झोपावणाऱ्या विविध आकाशाच्या रंगीबिरंगी पतंगांनी व्यापून गेला होता। शेकडो पतंगप्रेमी तसेच पर्यटकही या महोत्सवात सामील झाले होते। या महोत्सवामध्ये उभादांडा ग्रामपंचायत आणि सागरेश्वर येथील ग्रामस्थांनी सहकार्य केलं। या पतंग महोत्सवामुळे वेंगुर्ल्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे। Myself, I am Sandesh Kadi from High Flyers, Belgium, and this is the first time in Vengurla. I'll say good evening everyone, Vengurla, and it's a lovely atmosphere here. It is the first time, and I have been flying kites since last 18 years, and I do a lot of international kite festivals all over India. Especially, I do a lot of international kite festivals in Karnataka, Maharashtra, Andhra, and Tamil Nadu. So, in my belt, I have almost 18 international kite festivals I have done so far, and just now 2 days back I finished the Hubli International Kite Festival. Now we are here flying beautiful kites here. You can see all the inflatable kites, lovely atmosphere, lovely crowd, and this is the first time, lovely hospitality. We love the food in Vengurla, and we love to come again and again and fly kites and show our creation here. Enjoy. Thank you Vengurla. What's your name? My name is Sandesh Kadi. नक्कीच आज माझा वेंगुर्ला या सगळ्या टीमने आयोजित केलेल्या पतंग महोत्सवाला भेट दिली। गेली सतत 9 वर्ष हा महोत्सव सुरू होतोय आणि मी मगाशी आता माझं मनोगत व्यक्त करताना म्हणालो होतो की हा पतंग महोत्सव हे खरं तर गुजरातचं पेटंट आहे, पण महाराष्ट्रामध्ये वेंगुर्ल्याने हा सगळा एक प्रयत्न चालवलेला आहे आणि त्या प्रयत्नाला चांगलं यश मिळतंय। सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे आणि या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं या दरम्यानचं किंवा या सीझनमधलं अशा प्रकारचं एक चांगलं वैविध्यपूर्ण काहीतरी महोत्सव आपण संपन्न व्हावा असा जो प्रयत्न आहे तो स्तुत्य आहे। आणि मला वाटतं की हा जो 9 वर्ष एका संस्थेने चालवलेला महोत्सव आहे त्याचं पूर्ण जिल्ह्याने प्रायोजकत्व घ्यावं किंवा जिल्ह्याने त्यामध्ये सहभागी व्हावं आणि हा संपूर्ण जिल्ह्याचा महोत्सव व्हावा अशा पद्धतीचे प्रयत्न पुढच्या काळामध्ये व्हायला पाहिजे। आणि ते प्रयत्न आपले पालकमंत्री आहेत, दीपक भाई आहेत किंवा सगळीच मंडळी, रवी चव्हाण साहेब आहेत, शेलार आहेत, ही सगळी मंडळी करतील। आणि मला वाटतं पुढच्या वर्षीपासून या महोत्सवाचं एक वेगळं रूप संपूर्ण सिंधुदुर्गवासियांनाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला पाहायला मिळेल। आणि हा जो काय हंगाम असतो या पतंग महोत्सवाचा त्यावेळेला पर्यटकाचा सीझन जरी बाकीच्या याने कमी असला तरी खास महोत्सवासाठी महाराष्ट्रभरातले सगळे पर्यटक या ठिकाणी उपस्थित राहतील आणि ही एक पूर्ण ख्याती बनून जाईल किंवा एक खासियत बनून जाईल वेंगुर्ल्याची। आणि ज्या पद्धतीने आपण पर्यटन जिल्हा म्हणून विकास करण्याचा विषय करतोय तर त्या सगळ्या सर्किटमध्ये हा एक मानबिंदू ठरून जाईल अशा प्रकारच्या या महोत्सवाच्या दर्जा आहे। या महोत्सवासाठी घेतलेले प्रयत्न आहेत, याला लाभलेला रसिकांचा प्रतिसाद। पतंग महोत्सव खरं तर हा एक इव्हेंट म्हणून जर बघितला तर तो इव्हेंट आहे, परंतु हा असा उपक्रम माझा वेंगुर्ला आयोजित करतोय ज्यामध्ये देशभरातील नामांकित पतंगाच्या ज्या टीम्स आहेत त्या टीम्सना इथे बोलवलं जातं। दरवर्षी अधिकची एक टीम ऍड केली जाते जेणेकरून येणारा पर्यटक, येणारा पतंग प्रेमी हा दरवर्षी काहीतरी नवीन नवीन बघत असतो। आणि ह्याचं माध्यम सगळ्याचं किंवा ह्याचं फलित एकच आहे की आपल्या जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र वाढलं पाहिजे। मी या उभादांडा गावाचा सरपंच असलो तरी ह्या गावाची किनारपट्टी 6.5 किलोमीटरची आहे। अशी एवढी मोठी किनारपट्टी माझ्या मते गोव्यामध्ये फक्त कलंगुटला आहे। अशा या किनारपट्टीवर वेगवेगळे कार्यक्रम होणं अपेक्षित आहे। माझा वेंगुर्लाने जेव्हा आमच्या समोर हा प्रस्ताव ठेवला आणि काही उलटसुलट चर्चा पण असतात, कारण ज्यावेळी एखादा इव्हेंट दुसरे लोक करतात असं गावातल्या लोकांचा समज असतो त्यावेळी गैरसमज निर्माण होत असतात। परंतु मी असेल, सचिन वालावलकर असेल, गावडे साहेब असतील, राजश्री कोल्ड्रिंकचे, या सगळ्यांनी एकत्र बसून की माझा वेंगुर्ला म्हणजे आम्ही सगळे एक आहोत, वेंगुर्ल्याचे सगळे एक आहोत आणि पर्यटन जर वाढवायचं असेल तर असा पतंग महोत्सव फार मोठ्या प्रमाणावर भविष्यात घेतला तरच आपल्याला यातून पर्यटनाच्या दृष्टीने चालना मिळेल। आपल्या गावातलेच लोकांचे सगळ्यांचे तंबू व्यवसाय चांगला चालेल हे आम्ही त्यांना पटवून देण्यात यशस्वी झालो आणि त्या प्रकारे हा असा कार्यक्रम होतो। स्टँडअप कॉमेडियन रणवीर अलाहाबादियाला नवी मुंबईतील सायबर सेल मुख्यालयामध्ये जबाब नोंदवण्यासाठी बोलवलंय।
तर आशिष चंचलानी आणि रणवीर अलाहाबादियाच्या इंडियाज गॉट लेटंट प्रकरणी चौकशी सुरू असून महाराष्ट्र सायबर मुख्यालय महापे नवी मुंबई इथे त्याला आणण्यात आलाय. अधिक चौकशी करण्यासाठी त्याला आणण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. तर सायबर विभागाचे पोलीस रणवीरची चौकशी करतायत. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नरेंद्राचार्य महाराजांचे भक्त चांगलेच आक्रमक झालेत. तर धुळ्यातल्या आग्रा रोड भागातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या आवारात काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत रोष व्यक्त करण्यात आलाय. तर यावेळी वडेट्टीवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत छत्रपती शिवरायांच्या स्मारकापासून ते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलाय. आमदार विजय वडेट्टीवारांनी जाहीरपणे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांची माफी मागावी, अन्यथा अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा भक्त परिवाराकडून देण्यात आलाय. अनंत शिवीभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल विजय वडेट्टीवार या नेत्याने आक्षेपार्ह काही वक्तव्य केलेलं आहे आणि एकेरी शब्द वापरलेला आहे. त्याचा जाहीर निषेध हा धुळे जिल्हा सेवा समितीच्या वतीने व स्वस्वरूप संप्रदायाच्या वतीने आम्ही इथे करत आहोत. हा विजय वडेट्टीवार ज्यावेळेस नागपूर इथे स्वतः जगद्गुरू श्री येत असतात त्यावेळेस हाच विजय वडेट्टीवार सपत्नीक तिथे त्यांच्या दर्शनासाठी जात असतो. हा नंतर येऊन म्हणतोय की जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज कोण आहे. तर याची लायकी दाखवण्यासाठी आज आम्ही हा इथे निषेधार्थ हा मोर्चा या ठिकाणी आपण काढलेला आहोत. त्याचबरोबर आज जगद्गुरू श्रींचा अपमान म्हणजे सकल हिंदू धर्माचा अपमान आहे. आज जगद्गुरू श्री हे हिंदू धर्माचे धर्मगुरू या नात्याने आज पूर्णपणे या जगात कार्य करत आहेत. तर त्यांचा अपमान केला म्हणजे हिंदू धर्माचा अपमान केला. यासाठी यांच्या निषेधार्थ हा मोर्चा आज या ठिकाणी आम्ही काढलेला आहे. त्याचबरोबर इथून पुढे सकल हिंदू धर्माचा तसेच हिंदू धर्मातील साधू संतांचा अपमान इथून पुढे कोणी करू नये हाही एक संदेश आम्ही इथं देण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच आम्हाला जे काही जगद्गुरूंना आक्षेपार्ह जे काही वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलेलं आहे तर आमच्या सर्वांच्या वतीने त्याला सांगणं आहे की तू जे माध्यमांच्या माध्यमातून जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे तर तसंच त्याच पद्धतीचा तू माफीनामा मागायचा आहे आणि जगद्गुरू